नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ना भाजी चपाती खायचा कंटाळा असेल किंवा बनवायला नको वाटेल त्यावेळी ना 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 मध्यम आकाराच्या कांद्यापासून ही रेसिपी बनवतोय. त्यासाठी सुरुवातीला इथं बघा मी एका बाउलमध्ये 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, 1 चमचा आपण तेल घालतोय. आता हे तेल, पीठ आणि मीठ सुरुवातीला सगळं चांगलं असं पिठाला चोळून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल असं पाणी घालून ना थोडी घट्टसर अशी कणिक आपल्याला मळून घेणार आहोत. लक्षात ठेवा ही कणिक थोडी घट्टसर मळा किंवा जर तुमच्याकडे शिल्लक कणिक असेल तर तुम्ही ती पण याच्यामध्ये वापरू शकता. आता मी इथं बघा थोडं थोडं पाणी घालून ह्याची एक घट्टसर अशी जी कणिक आहे ती चांगली अशी मळून घेतलेली आहे. कणिक चांगली मळून तयार झाली. 10 मिनिटं रेस्ट करायला एका साईडला ठेवूयात. तोपर्यंत पुढची कृती करून घेऊयात. इथं एक पॅन घेतला. पॅनमध्ये आता आपण 1 ते 2 चमचे तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे घातले. जिरे चांगले फुलले त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा इतका ओवा घालतोय. तेलामध्ये ओवा घातला की ओव्याचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान येतो. आता गॅस अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये 2 चमचे इतकं डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घालायचं आणि हे तेलावरती ना छान असं मस्तपैकी भाजून घ्यायचं, जेणेकरून बेसनचा जो काही कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि बेसनमुळं काय होतं ह्या रेसिपीला छान असं बाइंडिंग येतं. साधारणपणे 3 ते 4 मिनिटं आपल्याला आता हे बेसन बघा भाजून घेतलं. बेसनाचा कच्चेपणा पूर्ण गेलाय. त्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद, 1 ते 2 चमचे लाल तिखट वापरायचं, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घालायचं आणि हे मसाले पण आपण अगदी 2 मिनिटं भाजून घेणार आहोत ह्या डाळीच्या पिठासोबत. फक्त मसाले घालते वेळी आणि परतताना गॅस अगदी बारीक असावा म्हणजे मसाले अजिबात करपणार नाहीत. 2 ते 3 मिनिटं बघा मसाले चांगले मी परतवून घेतले. त्यामध्ये आता आपण 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतले होते तर ते वापरले. लक्षात ठेवा ह्या रेसिपीमध्ये आपल्याला कांदा आहे ना तो अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे आणि हा आता आपण ह्याच्यामध्ये चांगला मिक्स करून घेतोय. कांदा आपल्याला पूर्ण मऊ अजिबात करायचा नाही आहे आणि सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये अजिबात मीठ पण घालत नाही आहे. सगळ्यात शेवटी पण मीठ घालतोय. आता मध्यम गॅसच्या आचेवरती 2 ते 3 मिनिटं हे परतवून घेतलं. कांदा थोडासाच मऊ पडला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला जर मीठ घातलं तर कांदा पटकन मऊ पडतो आणि कांदा जर मऊ पडला तर याची चव म्हणावीशी छान लागत नाही. थोडासा क्रिस्पीपणा असेल ना तर रेसिपी खायला खूप मजा येते. आता गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा. भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि पाव चमच्यामध्ये आमचूर पावडर घालतोय. आमचूर पावडर नसेल तर अर्धा लिंबाचा रस घाला. ह्यामुळे काय होतं चटपटीत चव येते किंवा त्याऐवजी चाट मसाला पण वापरू शकता. हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे जे साहित्य की आपण तयार करून घेतलेलं आहे हे थोडं आपल्याला कोमट किंवा अगदी थंड करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला फार गडबड असेल तुम्ही हे आधी पण बनवून ठेवू शकता आणि ही जी आपण सारण केलं ना हे नुसतंही खायला खूप छान लागतं. आता हे थंड व्हायला ठेवलं तोपर्यंत जी कणिक मळून ठेवली होती त्याला पण बघा साधारणपणे 10 मिनिटं झाले. कणिक पण चांगली रेस्ट झाली. आता याचे गोळे करून घ्यायचे. साधारणपणे चपाती एवढे आपण गोळे करून घेतो. तर 1 वाटी पिठामध्ये 2 गोळे तयार होतात. तुम्ही आता रेसिपी किती बनवताय किंवा किती जणांसाठी बनवताय ह्यावर तुम्ही गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी किंवा अधिक घेऊ शकता. आता 1 गोळा मी गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेतला आणि साधारणपणे गोलाकार आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो तर अगदी त्याच पद्धतीने मी हे लाटून घेतलं. बऱ्याचदा मुलं वगैरे हट्ट करतात की मला चपाती भाजी नको आहे, हे नको आहे. त्यावेळी काय द्यायचं? जे की अगदी हेल्दी असेल तर ही रेसिपी नक्की देऊ शकता. इथं बघा गोलाकार चपाती लाटून तयार झाली आणि हे सारण पण बघा अगदी छान थंड झाले. आता हे सारण आपण आपल्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये भरू शकतो. साधारणपणे इथं मी 2 ते 3 चमचे ह्याच्यामध्ये घातले. सारण जितकं जास्त असेल ना तितकी ही रेसिपी खूप छान लागते. सारणाला बरोबर मी त्रिकोणी आकारामध्ये भरून घेतलं आणि त्यानंतर ही जी चपाती आहे ती पण आपण बरोबर त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करून घेतोय. तर अशा वेगळ्या आकाराचा जर पराठा आपण मुलांसाठी बनवून देऊ ना तर मुलं नक्की आवडीनं खातील. पोट भरेल पण मन भरणार अशी ही अफलातून रेसिपी आहे. हे छानपैकी थोडंसं पॅक करून घ्यायचं जेणेकरून सारण बाहेर येणार नाही आणि थोडंसं आता आपण वरून पीठ टाकून घ्यायचं. ज्या बाजूला आपण चिकटवून घेतलं त्या बाजूला थोडं जास्त पीठ टाकायचं. बाजू पलटी करून पण थोडंसं पीठ लावून घ्यायचं. आपण नेहमी गोलाकार आकाराचे पराठे करतो, पण त्रिकोणी आकाराचा पराठा हा बघतानाच किती छान आणि वेगळा वाटतो ना आणि असा पराठा जर मुलांना देऊ ना, तर मुलांना पण काहीतरी वेगळं वाटतं आणि मुलांना अगदी हौसेने खातात. त्यामुळं आपल्यालाही आनंद होतो, की त्यांनी भाजी चपाती खाल्ली आणि त्यांना वाटतं, की आपण काहीतरी वेगळ्या प्रकारचं काहीतरी खाल्लंय. त्यामुळे त्यांचंही पोट भरतं आपल्यालाही समाधान मिळतं. तर हे थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे फार जाडसर असं होत नाही. तर छान असा आपला हा त्रिकोणी आकाराचा कांदा कचोरी पराठा तयार झालाय. आणखीन एक तुम्हाला मी लाटून दाखवते. 1 गोळा पिठामध्ये बुडवून घ्यायचा, चपाती एवढा लाटून घ्यायचा. आता ही रेसिपी ना आपण जेव्हा
कचोरी वगैरे करतो त्यावेळी ती तळायला लागते आणि खूप जास्त तेलाचा वापर होतो आणि इतकं तेलकट आपल्याला नको असतं. त्यावेळी आपण जे सारण आहे ते कचोरीचं सारण तयार केलं, मात्र ते पराठ्यामध्ये फक्त भरलं. चव कचोरीचीच लागेल, मात्र कमी तेलाची असेल आणि हेल्दी असेल, त्यामुळं खाताना खूप जास्त मजा येईल. ज्यांना ज्यांना कमी तेलात रेसिपी आवडते त्यांच्यासाठी तर ही अगदी परवडीच रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता. तर हा पराठा बघा पुन्हा त्रिकोणी आकारात करून घेतला. पीठ टाकून अलगद लाटून घ्यायचे आणि असे आपण भरपूर सारे पराठे करू शकतो. भाजी वेगळी आणि चपाती वेगळी नको असेल तर देखील ही मस्त रेसिपी आहे किंवा जर आपण प्रवासामध्ये जाणार असो तर नक्की ही रेसिपी घेऊन जाऊ शकतो, जेणेकरून आपल्याला एकच न्यायला बरं पडतं आणि खाताना आहे ना ते खूप जास्त मस्त लागतं. आता पराठे भाजण्यासाठी गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा ठेवला, थोडंसं बटर टाकलं आणि हा पराठा अशा पद्धतीनं शेकून घ्यायचा. इथं मी बटरचा वापर करते कारण पराठ्यासाठी जर बटर वापरलं तर त्याची चव खूप छान लागते. तुम्हाला जर बटर आवडत नसेल तुम्ही तेल किंवा तूप पण वापरू शकता. दोन्ही बाजूनं अगदी मस्तपैकी छान डाग पडेपर्यंत खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा. पराठा भाजतेवेळी तुम्हाला एक मी टिप सांगते. गॅस मोठा ठेवायचा सुरुवातीला 2 मिनिटं. म्हणजे पराठ्यांना आतपर्यंत मस्त असे छान कुरकुरीत होतात आणि वरून पण त्याला छान डाग पडतात आणि 2 मिनिटांनंतर मग गॅस मध्यम करून छानपैकी डाग पडेपर्यंत हे पराठे छानपैकी शेकून घ्यायचे. पराठे बघा अगदी टम्म असे तयार झालेत आणि त्रिकोणी आकाराचा पराठा दिसतानाच खूप काहीतरी मस्त वाटतं. गरमागरम पराठे तयार झालेत तर हे काढून घेऊ आणि बाकीचे सगळे जे पराठे आपण बनवलेत ते पण अगदी अशा पद्धतीने आपण हे शेकून घेणार आहोत. तर आजची तुम्हाला ही वेगळी भन्नाट रेसिपी आवडली का? आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला एक लाईक करा. हे गरमागरम पराठे आपण नुसतेही खाऊ शकतो किंवा टोमॅटो केचप, दही, मेयोनीज अगदी कशासोबतही सर्व्ह करू शकतो. सकाळचा नाश्ता असू दे, मुलांचा टिफिन असू दे किंवा जर आपण कुठं प्रवासमध्ये जाणार तेव्हा देखील ही मस्तपैकी रेसिपी घेऊन जाऊ शकतो. इतकी छान आणि मस्त टेस्टी होते. भरपूर सारण भरलेली पराठे असल्यामुळे पोट नक्की भरतं. आजची रेसिपी जर तुम्हाला माझी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करून हा व्हिडिओ लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा. धन्यवाद. बाय.